नमस्कार मित्रांनो. तर हे तुम्ही बघत आहात तर तुम्ही म्हणत असताना ही काय आहे दिसतंय का? आणि म्हणत असताना तुम्ही असला का शर्ट घातलाय, काय भानगड आहे? तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, तर हे डाग कशाचे आहे तुम्हाला सांगतो. हे डाग आहेत हळदीचे आणि कुंकाचे डाग आहेत. कशाचे? हळदीचे आणि कुंकाचे डाग. तर तुम्ही म्हणताल मग ते आम्हाला कशाला दाखवतोय? तर कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, आपण आपल्या नातेवाईकांच्या, पाहुणे रावळ्यांच्या किंवा जवळचे कोण व्यक्ती असेल त्यांच्या लग्नाला जातो, शक्य असेल तर हळदीला जातो. आणि हळदीला जातो पण नकळतपणे आपण हळदीला गेल्याच्यानंतर आपल्या अंगावरती पांढरा शर्ट असतो किंवा कुठलाही कलरचा शर्ट असतो. आणि आताची अशी पद्धत आहे हळदीला की तुम्ही तर लग्नात बघतच असाल की नवरी नवरदेव हळदीच्या बाजूला राहतात आणि जी लोक साईडला गेलेले आहेत त्यांच्याच मरणाचा हळदीचा राडा चालू असतो. मरणाची एकमेकाला आता असं नाही की आता पहिलं कसं म्हणजे नातेवाईक म्हणजे रंगपंचमी असू द्या किंवा हळद लावायची असू द्या, मेहुणीने मेहुण्याला लावणे किंवा मेहुण्याने मेहुणीला लावणे हळद, असाच प्रकार चालायचा. बरोबर आहे का? तर आता असं झालं की कुणी कोणाला हळद लावतंय, बायको नवऱ्याला लावती, नवरा बायकोला लावतोय, पोरगी बापाला लावती, आई पोरीला हळद लावती किंवा मित्रच मित्राला लावतोय, बहीण भावाला लावती, भाऊ बहिणीला लावतोय. या अशा पद्धतीने हळदी चालू झाल्यात बघा आता. आणि हळदीचा राडा असा नवरी नवरदेव राहतोय बाजूला आणि ह्या दुसऱ्यांचाच मरणाचा राडा की पार ती हळदीने आंघोळ घातल्यासारखा असा प्रकार चालू झालेत. तर ते प्रकार असू दे, आपल्याला त्या प्रकाराविषयी काय आपल्याला घेणं देणं नाही. ज्याला पटतंय, ज्याच्या बुद्धीला पटतंय ते करतंय. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपण हळदीला जातो आणि आपल्याला वाटत नसतं की आपल्याला कोणीतरी हळद लावल म्हणून. आपण जातो आपल्या साध्या पद्धतीने आणि काय होतं, आणि आपण लग्नाला किंवा हळदीला जायचं म्हणलं की आपल्याला लय नाद असतो, नटून थटून जायचा, मरणाचं शेंटन पिंटन कपडे टाकाटकन अशा पद्धतीने आपण जात असतो. आणि काय होतं नकळत कुणीतरी येतं, कुणीतरी मित्र असतो किंवा कोण असतं किंवा नातेवाईक असतात आणि याच्याने आपल्याला भरपूर असं भरवतात हळदीने. बरोबर आहे का? आणि काय होतं, आपल्या अंगावर पांढरा किंवा कलरचा शर्ट असतो आणि तो आपला खूप आवडीचा शर्ट असतो आणि चांगला नवीन शर्ट असतो. कारण आपण ज्यावेळेस कार्यक्रमाला जात असतो त्या टायमिंगला चांगला किंवा आवडीचा शर्ट घालून जात असतो की जेणेकरून चांगला दिसेल असा. आणि तिथं जातो आणि कुणीतरी आपल्याला हळद लावतं, शर्ट सगळा भरतो. मग अशा टायमिंगला काय होतं, एकतर शर्ट एकतर आपलं कुणीतरी प्रेझेंट केलेला असतो, बायकून दिलेला असतो किंवा आपल्या गर्लफ्रेंडने दिलेला असतो किंवा आपण स्वतः विकत घेतलेला असतो आणि तेव्हा भरपूर आवडीचा शर्ट असतो आपला. आणि हळद लागली की मग आपण धुवायला टाकतो, लॉन्ड्रीला टाकतो किंवा नाना प्रकार करून बघतो. पण हे हळदीच्या शर्टाचे आणि कुंकाचे डाग काहीच जात नाहीत, हे बघू शकता तुम्ही. तर मग अशा टायमिंगला काय करायचं आहे, तर त्याच्यासाठीच आपण जुगाड घेऊन आलेलो आहेत. आणि तुम्ही ते जुगाड बघितल्याच्यानंतर आणि म्हणचाल हे खरोखरच जुगाड कामाचा आहे. कारण शर्ट हळदीचा आणि कुंकाचा डागच निघत नाही, हे टाकूनच द्यावं लागतात. तर अशा टायमिंगला आपल्याला काय जुगाड करायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. तर चला. तर ज्यावेळेस कपडे निघत नाहीत हळदीची ह्याची आणि आपल्या घरात काय आपण कधी कपडे धुत नाही, आपली आई बहीण किंवा ज्याला शक्य आहे, शक्य म्हणजे कायची बरेच जणांचे लग्न राहिलेत, ज्याला शक्य आहे म्हणजे ज्याचे लग्न झालेत, ज्याला बायको आहे घरी आणि ज्याची बायको कपडे धुती स्वतः तेव्हा नाही बरं का, कायची परिस्थिती आहे बरं का अशी की त्याला बायको असून सुद्धा त्यालाच कपडे धुवावे लागतात. तेव्हा बाग विनोदाचा राहू द्या बाजूला. पण आपली बायको कपडे धुत असती आणि असा शर्ट बघून तर बायकोचं लय डोकं हालत असतं आणि बायको नवरा चिडते, मग ते इतका का शर्ट भरवलाय, आता द्या टाकून, हा धुत नाही मी किंवा धुतला तरी निघणार नाही, आता मी ह्याला काय करू, कशाला घरी आणायचा, तिकडेच द्यायचा फेकून. असे सगळे माझे डायलॉग मीच बोलत असते. तर हे अशा पद्धतीने डायलॉग असतात. तर ही शर्ट जे आपल्याला हाय असाच पांढरा चकचकीत करायचा आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते आमच्या सौभाग्यवती आमची बायको अर्धांगिनी तुम्हाला सांगतील काय काय करायचं आहे ते. बरं मी तुम्हाला सांगते. आणि हा शर्ट एकदम पांढरा शुभ्र निघन अशी सोपी आणि पैसे न खर्च करता अशी सोपी पद्धत आहे. कारण की जे आपल्या घरात सामान आहेत त्यांनीच म्हणजे आपलं
जे आपण डेली वापरत असतो धुण्या भांड्यासाठी साबण निरमा ह्याच सगळ्या गोष्टीने आपण हे सगळं काढून घेणार आहे याला काय एक्स्ट्रा पैसे घालवायचे तर बघा मित्रांनो आपल्याला 1 रुपया खर्च न करता वेगळं वेगळं काय सामान घ्यायची गरज नाही कारण आपल्या घरात आपण साबण तर आणलेलाच असतो पैसे खर्च करून प्रत्येक माणसाने भरपूर पैसे खर्च करून 50,000 60,000 1 लाख 2 लाख असे खर्च करून एक बायको घरात आणलेली असते तिच्याकडे हे काम द्यायचं आहे का नाही मग ते खर्चिकच काम झालं ना नुसतं शर्ट धुण्यासाठी जर बायको करायची म्हणलं तर ते कसं परवडायचं तर तसं नाही मित्रांनो आधीच लग्न झालेलं असतं तो भाग वेगळा राहिला विनोदाचा आपला भाग जाऊ द्या तर 1 रुपयाही खर्च न करता आपल्याला ते जुगाड करायचा आहे आणि ते जुगाड काय काय आहे ते सांगते ना आपल्याला तर चला काय काय करायचं ते आपल्याला बघू आपण तर मित्रांनो आता आपण शर्ट बदललाय ते शर्ट दिलाय आपली जी 50-60 हजाराची किंवा लाखाची 2 लाखाची काय कायचे 10-10 लाख रुपये बी लागणार जातात अशी मशीन आपण खरेदी करून आणली ती मशीन आपली आता बायको ते मशीन म्हणजे बायको आता धुवायला बसली बघा शर्ट तर ती सांग ना आपल्याला काय काय करायचं ते तर आपण शर्ट काढून घेतलाय आणि तुम्ही बघत असताना ह्याला हळद भरपूर असे त्यामुळे मी पाणी घेतलंय टबात आणि हे शर्ट डायरेक्ट टबात बुडवून घेणार आहे साधं पाणी ना साधं पाणी एकदम आपलं वापरायचं पाणी वापरायचं रोज डेली आपण धुण्याला भांड्याला वापरतो ना तीच पाणी वेगळं पाणी असं काही नाही पण ह्याला जी हळद अशी चिटकलेली असते ना असे थाबूर चिटकलेली असते ना जे अशा अंगाला लई घोसाळतात ती काढायची आपल्याला ही हळद म्हणजे ह्याच्यावर फक्त डाग राहतील बघा मित्रांनो जे आपले पहिले जे हळदीचं थर साठलेलं होतं असं हळद लावून तर ती पहिल्यांदा आपलं साधं जे पाणी आहे आपलं साधं पाणी आपलं काही मिनरल वॉटर किंवा काही नाही आपलं साधं वापरायचं पाणी या टाकाकडून बसलेलं तर त्याने अगोदर आपल्याला अशी हळद नुसती धुवून काढायची तर धुवून काढली आपण पण तरी बी आपलं डाग काही निघलेलं नाही हाय असं डाग आहे आणि पाणी कसलं झालंय बघा पाणी बघा त्या हळदीचं कसं झालंय आता पुढची प्रोसिजर आपल्याला पुढं बघायची आणखीन काय आहे ते आता आपण साध्या पाण्यात धुवून काढलाय शर्ट अजिबात निघलेला नाही बरोबर आहे का तर त्याच्यानंतर आता आपल्याला साबण लावायचा ते बघू शकता तुम्ही आपण साधा साबण तुमच्या ह्याने तुमचा जो आवडीचा कोणता साबण असेल ते तुमच्या आवडीचा साबण घ्या कुठलाही साबण वापरलं तर चालतं हे आपलं वील साबण आहे तर आता ही धुण्याला चालू केलं आहे आपलं वील साबण लावून आता बघू आपलं कितपत डाग निघून आणि काय होतं साबण लावल्याच्या नंतर ते पण बघू आपण त्यामुळे साबण लावायला लागले मी की साबण लावल्या काय होतंय हे बघायचं आपल्याला ह्यातनं आपलं पिवळं नाही तर असं लाल पाणी निघायला लागलं शर्टातनं बघत असताना तुम्ही तर ही साबण लावलेला जो शर्ट आहे तो मी आता टबात बुडवायला लागले अरे जादू झाल्यासारखे काम झालंय आता का जो पिवळा शर्ट होता तो आता कसा दिसायला लागलाय बघ ना लाल दिसायला लागले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जो आपला पिवळा जी शर्ट होता तो आता पिवळा शर्ट बराचसा असा लाल दिसायला लागलाय बघा कुंकासारखा तर हा पिवळा शर्ट असतो तो एकदम लाल होतो की आपण साबण निरमा वापरतो आणि असं पाण्यात धुवून काढतो त्याला ब्रश मारतो साबण लावतो तर हे डाग लाल उमटतात पण डाग असे निघून जात नाहीत पिवळ्याचे फक्त लाल होतात असे होतात तर बघा मित्रांनो म्हणजे आपण साध्या पाण्यात धुतला परत त्याच्यानंतर साबण लावला तरी आपला शर्ट काही निघलेला नाही तर आपल्याला हा शर्ट आता प्युअर पांढरा काढायचा आहे आणि हे कशासाठी दाखवलंय की तुम्ही रोज असे धुणं धुताना आपण पाण्याचं अगोदर हा धुवून काढतो त्या टायमाला नुसती पिवळा शर्ट राहतो परत आपण साबण निरमा ह्याला वापरल्यावर हे लाल शर्ट होतो हे दाखवण्यासाठी हे काही बाबा शर्ट निघत नाही आणि मग आता घ्या आणि फेकून द्या फेकून द्या असं आपलं होतं तर आपल्याला फेकून द्यायचं नाही पुढची प्रोसिजर बघा कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की कामाला येणार आहे पुढे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं शर्ट असा पांढरा निघलेला पांढरा शिपट हाय असा शर्ट आणि तुम्ही म्हणता बदलून दाखवलाय तसं बदलून फिरलून दाखवणार नाही आम्ही हाय हा शर्ट तुम्हाला नक्की 100% दाखवणार आम्ही आणि बदलून दाखवायला तुम्ही घरी करून ट्राय करून बघा नाही निघला तर आम्हाला शिवाय द्या पण निघणार
हा तर पण आम्ही सांगितलं तसंच नेमका धुवा लागेल, कसा बी धुता म्हणता निघलं नाही मग त्याला काय अर्थ नाही. व्हिडिओ बघून तुम्ही व्हायला लगेच जाऊ नका, हा निघणार नाही आणि तुम्ही परत म्हणता तुम्ही सांगितलं काही वेगळंच झालंय. आणि देता शिव्या, खरंच तसं काय शिव्या फिव्या देऊ नका आम्हाला. अगोदर पूर्ण व्हिडिओ नीट नाटका बघा, काय केलंय काय नाही. हे तर आपल्याला करायचंय, हे जे आपण आता केलंय हे आवश्यकताच आहे करण्यासाठी. हे साध्या पाण्याने धुवायचं, त्याच्यानंतर साबणाने पण धुवायचं आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची आणि हे कशासाठी काढायची हे जी आहे ती मी तुम्हाला परत सांगते. तर मित्रांनो बघा आता आपल्याला पुढे काय करायचंय ते सांगते ना आपल्याला. मी शर्ट तिथंच ठेवलाय धुण्याच्या इथंच, आणि इकडं आले. तर मी कशासाठी इकडे आले मी ते तुम्हाला सांगते की आपण पाणी गरम करायला ठेवलंय. तुम्हाला दिसत असेल पाणी गरम होतंय. हे लावलंय बघा मित्रांनो आपण हिटर बादलीमध्ये, आणि हे पाणी आपल्याला गरम करायचंय. असं पाणी उकळू द्यायचं जरा चांगलं, इतकं पाणी गरम करायचंय. तर मित्रांनो बघा पाण्याला आपल्याला किती गरम करायचंय, पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय. हे आता सध्या आपण पाणी लावलंय गरम करायला. तर चला अजून पाणी गरम होण्याची आपण वाट बघू. कारण की काय होतं, आपण ज्या टायमाला पाणी गरम करतो आणि कपडे त्यात टाकले का पाणी कोमट होऊन जातं. मग तुम्ही म्हणता पाणी कोमट झालं काय असं तसं, मग तुम्हाला भरपूर प्रश्न पडते. तुम्ही जे सांगितले ते पण तुमचं काय सक्सेस होणार नाही. त्यामुळे पाणी एकदम उकळू द्या चांगलं, खळखळ पाणी उकळलं ना तर त्यात आपल्याला हात पण घालता आला नाही पाहिजे, असं इतकं गरम करायचं. हात पण त्याच्यात आपल्याला घालता आला नाही पाहिजे. आणि मग मी तुम्हाला पुढचं सांगते. पाणी तापू द्या आपलं तर. तर मित्रांनो बघा पाण्याला उकळी फुटू द्यायची, असं कोमट पाणी ठेवायचं नाही किंवा थोडंसं गरम झालंय असं पाणी घ्यायचं नाही आपल्याला. चुलीवर तापवा, गॅसवर तापवा, हिटरवर तापवा, पण एकदम कडक कडक पाणी तापवा. असं की एकदम त्याला पाण्याला उकळी फुटले पाहिजेत इतकं पाणी तापवा. तर आपलं पाणी भरपूर असं तापलंय तुम्ही बघत असता. त्या हिटरमधनं असे वापा निघायला लागले खतरनाक बाहेर, की आता हिटर फुटतोय का काय, इतकं पाणी कडक तापवलंय मी. तर मित्रांनो बघू शकता पाणी आता एकदम कडक तापले, आणि आपल्याला आता हिटर बंद करायचं आणि हिटर काढून घ्यायचं आहे. ते बघू शकता हिटर आपण घेतलाय काढून, आणि आता पुढं काय करायचं आहे ते बघू आपण. चला तर बघू शकता मित्रांनो, तर आता आपण घेतली बकेट साईडला गरम पाण्याची, आणि साईडला ही साधी बकेट घेतली. आणि ह्याच्यात पाणी तापलं आहे का नाही ते असं तुम्ही हात घालून बघू नका, पाणी भाजू शकतं. त्याच्यामुळे आपण आता मागाने साईडला आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं. आणि त्याच्यासोबत आपण काय घेतलं आहे, निरमा आहे. तर निरमा तुम्ही कोणता पण घेऊ शकता. आपण जो व्हीलचा साबण वापरताय पण तो. घेतला होता, आणि निरमा पण व्हीलचाच घेतलाय. तुम्ही जे वापरत असाल ते व्हील घेऊ शकता, निरमा घेऊ शकता, जे कुठला सासा असेल, घडी मिरी साबण आहे असेल ते काय, घडी निरमा आहे. भरपूर निरमे आहेत पण मी हा निरमा घेतलाय. हा तुमच्या आणि निरमा जरा जास्त टाकायचा. एकच शर्ट आहे पण निरमा आपण जरा जास्त टाकायचा आहे. हां तर तुम्ही निरमा तर पहिला आपल्याला निरमा घ्यायचा आहे याच्यात टाकून बकेटमध्ये. तर बघू शकता तुम्ही की किती निरमा आता टाकला आपण एका शर्टसाठी. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी निरमा का अगोदर बकेटात टाकलाय. तर निरमा ह्याच्यासाठी टाकलाय की पाणी एकदम कडक आहे, एकदम उकळायला पाणी आहे, त्यात मी हात घालू शकत नाही. निरमा असं निरम्यात असं फेस करायला, आपण गार पाण्यात ज्या टाईमला निरमा टाकतो त्या टाईमला आपण असं हाताने हलवून फेस करतो, तसं मी ह्याच्यात करू शकत नाही कारण की पाणी भरपूर गरम आहे. तर या इकडं पुढं चला. आता मी निरम्यात असं पाणी ओतते, जेणेकरून असं वरनं पाणी ओतलं ना, निरमा अगोदर बकेट असला ना तसा फेस होतो. तर तुम्हाला प्रश्न पडेल इतकं पाणी का तापवलंय आणि थोडंच पाणी का घेते. तर आपण लावलेलं हिटरला पाणी, तर हिटरला काय आपण थोडंच पाणी तापवू शकत नाही. आपल्याला जेवढं पाणी एवढंच पाणी लागतं. आता एवढं पाणी आपण हिटरला तापवू शकते का, नाही तापवू शकत. त्यामुळं मी बकेट भरून लावले, आणि त्याच्यानंतर आपण थोडंसंच लागतं तेवढंच पाणी घेणार आहे एक शर्ट भिजवण्यापुरतं. तर तुम्ही बघू शकता इथं असं. तर बघा मित्रांनो पाणी किती घेतलंय आपण. तापवताना भरपूर तापवलं होतं, कारण आपल्याला हिटरमुळं आपल्याला जास्त तापवावं लागलं. कारण हिटर जर हे झालं असतं तर हिटर जळू शकलं असतं, म्हणून आपल्याला जास्त पाणी घ्यावं लागलं. तर आपल्याला पाणी एवढंच बाद झालंय. तुम्ही गॅसवर तापवू शकता, चुलीवर तापवू शकता, थोडं थोडं पाणी. गॅसवर तापवलं तर एवढं पातेल ठेवा पाणी. हां आम्ही गॅसवर तापवत नाही, आम्ही हिटरवर लावतो, म्हणून मी एवढं पाणी घेतलंय. आता चला आता पुढं काय करायचं ते बघू आपण. तर पाणी जवळ दाखवा एकदम. तर हे बघू शकता तुम्ही आता हे पाणी. मित्रांनो परत आता आपण जे धुतलेला लाल शर्ट झाला आहे, आता ते मगाशी हळदीने पिवळा झाला आता लाल झाला आहे, ते शर्ट आपण परत एकदा घेतला आहे. आणि ते आता काय करायचं बघा. तर हा शर्ट ह्याच्यात टाकायचा आहे, पण आता हाताला भाजून म्हणून आपण असं करतोय. तर हे जे आपण निरम्याचं पाणी बनवलं होतं गरम असं कडक पाणी, तर त्याच्यात आपण हा शर्ट टाकलेला आहे. तर हाताने आपल्याला अजिबात काय करायचं नाही. असं एखादा लाकूड घ्या किंवा एखादी काय तुम्हाला जी वस्तू
उपलब्ध असेल ती वस्तू घ्या आणि त्याने आपल्याला पूर्णपणे असा हा शर्ट त्या पाण्यामध्ये बुडवायचा. तर ह्याच्यात बघू शकता तुम्ही आताच भरपूर असं पाणी ते निघायला लागलं. मगाशी एवढं निघलं नव्हतं. आता मगाशी आपण पाणी केलं तर ते पाणी अजून पण हिथंच आहे टाबा, तर इतकं काय निघलं नव्हतं त्यातनं हळदीचा रंग. पण हिथं तुम्ही बघू शकता एकदम असं हे फेस बाजूला काढून टाकतं, एकदम डाल जरत पाणी निघायला लागलं त्याच्यातनं. म्हणजे ते शर्ट आता निघायला लागलाय. तर गरमच पाणी का घ्यायचं, कारण की गरम पाणी घेतलं ना आपण तर जे शर्टातनं हळदीचा कलर बाहेर पटपट पडतो. तर मित्रांनो खरी गंमत हित आहे बघा. तर आपण मगाशी गार पाणी घेतलेलं, साधं पाणी घेतलेलं आणि ते गार पाण्याने किंवा साध्या पाण्याने अजिबात शर्ट निघत नाही. तर आपण शर्ट सुद्धा इतका भासतोय ना, प्रमाणाच्या बाहेर शर्ट बी भाजायला लागले. तर ज्यावेळेस आपण कडक पाणी केलं का नाही, तर तुम्ही बघू शकता त्या कडक पाण्याचाच इथं सगळ्यात मोठा हा बदल घडतोय. कारण पाणी गरम झाल्यामुळं तो डाग काढायला उपयोगी पडायला कमी लागला. झालं दिसतं तर त्यासाठी ही खरी गंमत आहे पाण्याची. डाग कमी झाले दिसतात का तुम्हाला? तर हे बघू शकता तुम्ही. शर्ट सुद्धा मला एवढा भाजायला लागलाय ना, मी एकदम खोलून दाखवत नाही. पण तर हे जरा थोडंसं सेफ्टीमध्ये काम करा. बराचसा शर्ट आता हे पांढरा कारण दिसायला की पाणी इतकं गरम आहे ना, थोडं बी पाणी भाजलं ना आपल्याला, आपली बिनकामाचं म्हणजे नाही का असं धांगड धिंगाने जर आपल्याला पाणी भाजलं ना तर हाताला फोड येते. इतकं बेकार पाणी तापवलं मी, त्यामुळं मी जरा हळूहळू सगळं काम घेते दमाने. तर आपण बघू शकता आता ह्याच्यात मी परत एकदा, तर मी तर खुडकी घेतली, मला लाकूड घावलं नाही त्यामुळे मी खुडकी घ्या, एखादं लाकूड घ्या, नाही तर आपल्याकडं जे धुतात तुम्ही धोपटणं असतं प्रत्येक बायांकडं, तर ते धोपटण्याने असं पाण्यात हे करा, कशाने बी बुडवा, पण हात काय पाण्यात घालू नका, एवढंच करा फक्त. आणि मेन गोष्ट हीच आहे, हे सगळं केलं तरच आपला शर्ट चांगला. कारण हिथंच मेन आहे की गरम पाणी आपल्याला पाहिजे. कारण की आपण आपल्या हाताला शोषण एवढंच पाणी कोमट घेणार आणि मग त्यांनी डाग निघणार नाहीत. मग तुम्हाला परत वाटणार की बघा ह्यांनी सांगितलं शर्ट निघन आणि का निघला नाही. मग कोमट पाणी घ्यायच्या ना आधी लागू नका, जेवढा होता होईल. आणि एवढं करा की पाणी कडक तापलंय त्यात परत काय गार पाणी वाटायचं काम करू नका. एकदा ना उकळी फुटलेली पाणी घेतलं नंतर ते डायरेक्ट पाणी घ्यायचं आणि त्यातच निरमा टाकून शर्ट भिजायला घालायचा. इतर कोणते तुमचे कपडे असतील हळदीने भरलेले ते टाकायचे, पण गार पाणी ओतू नका अजिबात कसलंच. एकदम कडक पाणी असलं तरच तुमचं शर्ट निघणार आहे, तुमचे कपडे निघणार आहेत. परत तुम्ही म्हणतात कपडे का निघले नाही. त्यामुळं आणि ही जवळजवळ आता आपल्याला ही बकेट अशीच ठेवायची, किमान 5 ते 6 तास असंच ठेवायचं. आपण काय लगेचच आपलं सकाळी उठलं ना पहिलं म्हणजे हळदीचे कपडे धुवायचे नादी लागा, पहिलं घ्यायचे ते एखादं गार पाण्यातनं शर्ट धुवून काढायचा आणि ती धुतल्याच्या नंतर पाणी तापाय ठेवा, पाणी कडक तापवा, त्यात निरमा टाकून असं शर्ट भिजायला घाला आणि आपली सगळी घरातली कामं करून घ्या, स्वयंपाक करून घ्या, धुणं धुवून घ्या, बाकीचं घरातलं भांडे घासून घ्या, घर पुसून घ्या, सगळी कामं टोटल उरकून घ्या. एखादी झोप घ्यायची असली तर ती झोप पण घ्या. तोपर्यंत बकेट अशीच बाथरूममध्ये ठेवून द्या. तुमच्या असे शर्ट भिजाय घातलेले असे बाथरूममध्ये बकेट ठेवून द्या. एका कपड्याने काय तुम्हाला असं फरक पडणार नाही, तुमच्या कामात काय आडवं येणार नाही. सगळं काम उरकून घ्या, एक झोप घ्या, 5-6 तासांनी काढा. 5-6 तासांनी काढल्या ना तर थोडासा ब्रश आणि निरमा लावायचा. ती बी तुम्हाला लागली गरज तर लावतात, नाहीतर लावू पण नका. एवढं ह्यानी लय भारी कपडे निघतात. पण ही 4-5 तासाच्या वर तर निदान तुम्ही 6-7 तास तर भिजाय घाला. कारण की तुम्ही 1-2 तास भिजाय घालता आणि ते निघणार नाहीत, परत तुम्ही म्हणता निघले नाही. जे मी सांगितले ते तेवढं करा. 6-7 तास कपडे भिजाय घाला ना, एकदम कडक पाणी घ्या, कपडे निघणार म्हणजे निघणारच. आणि कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचे शर्ट किंवा इतर कोणते पांढरे कपडे कसे निघलेत हे मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघन आणि मनापासून व्हिडिओ काढला आणि सगळ्यांना अशी म्हणजे ही सोपी पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचावा ह्याच्यासाठी मी जीव तोडून व्हिडिओ काढलाय. त्यामुळं मला नक्की कमेंट करून सांगा की कशी ट्रिक वाटली आणि कपडे निघले नाही निघले, मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघन. बाय. तर बघा मित्रांनो, हे आपल्याला काय करायचं आहे, हे म्हणजे शेवटच्या टायमिंगला काय करायचं आहे, हे जे शर्ट आपण भिजायला घातला आहे ना, तो हा कमीत कमी सकाळी जर भिजायला घातला ना तर उद्या सकाळी धुवा किंवा संध्याकाळी धुवा. जास्त करून उद्या सकाळी धुवा, म्हणजे जेणेकरून हे रात्रभर भिजन व्यवस्थित गरम पाण्यात आणि ते व्यवस्थितपणे त्याचा. आता हा शर्ट धुतला ना, धुतल्यानंतर कसा पांढरा निघतो हे बी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी भिजाय घातलाय, 5-6 तास भिजू देते आणि परत तुम्हाला दाखवते हा शर्ट कसा निघलाय तो. तर आपण जो शर्ट भिजाय घातलेला तर मी 6-7 तास झाले भिजाय घालून, तर आता मी धुवायला घेतलाय. तर बघा तुम्ही, आता पाणी पण गार झालंय कारण की 6-7 तास झाले याला धुवायला टाकून. अरे बऱ्यापैकी बघ ना शर्ट, बघ कसा दिसायला लागलाय. तर बघू शकता जवळजवळ सगळे डाग निघले झाले ना. हां थोडे थोडे आहेत ते आता कवा निघणार.
अहो आता साबण लावून निघतात ना. निघतात का? हा म्हणजे आणखीन एकदा परत साबण लावायचं आहे. साबण लावायचा आणि ब्रशने घासायचं ह्याला. तर ह्यात पाणी पण बघा मित्रांनो, बघू दाखव पाणी कसं झालंय. खाली वतून दाखवू का? हम्म. खाली दिसत नाही. पिवळं पिवळं पाणी त्यात सगळं निघलंय. हे आता साबण लावायचं का? अहो हे गरम पाणी असतं ना, त्यामुळे गरम पाणी ते आता गार झालं असेल ना पाणी. अहो गरम पाणी टाकताना आपण गरम पाणी टाकलं त्यामुळे निघलंय. आता हे गरम पाणी मला वाटलं आता हे 6-7 तास झालं तरी कसं काय गरम पाणी होईल. आता हे गार पाणी झालं आहे ना. हा आणि इथं बघा कसा निघायला लागला चक्की. बघा मित्रांनो बघा चकचकीत असा पांढरा शर्ट दिसायला लागला आपला. आता ब्रशने घासून काढायचा आहे. म्हणजे थोडीशी मेहनत आहे याला. पण तुम्ही असं ब्रशने घासल्याने निघाल का शर्ट? नाही नाही निघू 100% निघणार नाही. अगं निघतच नाही शर्ट, टाकूनच द्यावं लागतात. पण हे समस्त जुगाड शोधून काढलाय. हा हे पांढरा शिपट पण शर्ट साबण लय लावायचा बरं का. आणखीन एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखव जरा शर्ट ते कुठं कुठं डाग आहेत ते आणखीन. थोडे थोडे डाग राहिलेत. मगाशी किती डाग होते. आता तुम्ही खरं हे नक्की ट्राय करा बरं का. आपले जे नवीन आवडीचे कपडे असतात ते टाकून द्यायचं करू नका. असं गरम पाण्यात भिजाय घाला आणि भरपूर असं साबण लावून ब्रशने घासा. निघणार म्हणजे निघणारच. तर तुम्हाला मी पिळून दाखवतो चांगल्या कपड्यात एकदा पाण्यात. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण साबण लावून परत एकदा धुवून घेतलेला आहे शर्ट. आणि तुम्ही बघू शकता आता हे चांगल्या निवळ पाण्यात शर्ट असा पिळून काढायला लागली. तर बघू आपला कितपत शर्ट निघलाय. निघणारच 101% निघणारच. आणि ज्याला गॅरंटी नसेल ना माझ्याकडे शर्ट आणून द्या. काढून नाही दिलं ना तर माझं नाव बदलून टाका. तर बघू शकता मित्रांनो, इथं एकदम खरोखर अशी गंमत झाल्यासारखं काम वाटायला लागले की हा जो आपला पिवळा शर्ट होता, लाल पण झालता, तो पूर्णपणे असा पांढरा निघलाय शर्ट. बघू शकता तुम्ही, एक पण डाग कुठंच दिसत नाही मला. तर दिसणारच नाही कारण की काढणारच हुशार आहे. तुला जादू वगैरे काय येते का काय? नाही जादू नाही येत. आणि कुणाला विश्वास नसेल ना त्यांनी माझ्याकडे शर्ट आणून द्या. नाही काढून दाखवलं ना मग तिथनं पुढे मला बोला. पण निदान ही 6-7 तास भिजायला घाला. नाही तर तुम्ही भिजवणार नाही काय नाही मला बोलता ती उपयोगाचं नाही. तर बघू शकता मित्रांनो, हा शर्ट कसा निघलाय. ती पांढरा शिपट असा पूर्ण असा शर्ट पांढरा निघलाय बघा. तर मित्रांनो हे बघा कसा एकदम पांढरा शिपट असा शर्ट निघलाय. आणि सकाळी मला वाटतं 8 वाजता शर्ट आपण हा भिजायला घातला होता. आता आपण साधारणतः 5 वाजलेत का? नाही 4:30 वाजलेत. तर आता 4:30 वाजलेत बघा. थोडंसं ऊन आहे आणखीन. तर आपण 5-7 तास आपण शर्ट, आपल्याला व्हिडिओ जरा मोठा होत होता म्हणून आपण थोडंसं लवकर, नाही तर उद्या सकाळी धुतलेला परवडतो. तरी पण बघा आज सकाळी भिजा घातला आणि दुसऱ्या दिवशी धुताना धुतला ना तरी तुम्हाला जास्त मेहनत लावायची गरज नाही. थोडासा ब्रश मारला तरी शर्ट निघणार म्हणजे निघणारच. माझी 100% फुल गॅरंटी शर्ट निघणार. तर बघू शकता तुम्ही, हा फुल असा शर्ट पांढरा शिपट निघलेला आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं इथं राहिलंय लाल, थोडंसं उघड नॉर्मल आहे, नॉर्मल आहे बघू शकता. पण हे 70-80 हजाराच्या मशनी मोठमोठ्या किंवा वॉशिंग मशीनमध्ये घातलं तरी शर्ट निघत नाही. आणि हो घरच्या घरी असा आपला पांढरा शिपट शर्ट निघला आहे बघा. तर कोणाकोणाला हा जुगाड आवडला आहे त्यांनी नक्की आपल्या सुवर्ण निवास व्लॉग या यूट्यूब चॅनलवरला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि ही ट्रिक सांगितलेली नक्की उपयोगीची करा. ह्याचा उपयोग नक्की करून बघा. तर धन्यवाद.